रोमकारस पत्र याचा 8वा अध्याय 14व वचन म्हणते, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. अर्थात इथे अट दिलेली आहे. देवाचे पुत्र जे आहेत ते पवित्र आत्म्याद्वारे, देवाच्या आत्म्याद्वारे चालविले जातात. अर्थात पुत्र हा शब्द परिपक्वतेला दर्शवितो. हा मुलांबद्दल म्हटलेला नाही, तर ते मूल वाढून मोठं झालेलं आहे. प्रियजन हो, दुसरी गोष्ट इथे ही आहे, पुत्र बनण्यासाठी प्रथम देवाच्या आत्म्याने जन्मावे लागते. पवित्र आत्मा आमच्याशी बोलतो, त्याची संवेदनशीलता आम्ही विकसित केली पाहिजे. अन्यथा ती वाणी पवित्र आत्म्याची आहे किंवा आमची स्वतःची भावनिक आहे हे आम्ही समजू शकणार नाही. त्यावर आम्ही काम केले पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे पवित्र आत्म्याने भरले जाणे. तेव्हाच पवित्र आत्म्याची वाणी आम्ही ऐकू शकतो. ही गोष्ट किती अद्भुत आहे की देवाच्या आत्म्याने आम्हाला चालवावे, मार्गदर्शन करावे. ख्रिस्ताच्या मंडळीला ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालवितो. नवीन कराराच्या पहिल्या मंडळीला प्रारंभीच्या वेळीला कसे चालविले, कसे मार्गदर्शन केले